नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करणार. योग्य ती वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार. आम्ही दिलेला शब्द, आम्ही दिलेले वचन आम्ही पाळणार. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. आम्ही जे काही शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करणारं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शेतकऱ्यांची कर्ज माफी हे सरकार करणार का, या सरकारने ते वचन दिलेलं आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे सर्व आम्ही योग्य ती वेळ आल्यानंतर कर्जमाफी करणार असं वारंवार सांगत आहेत. आणि आम्ही दिलेले वचने पूर्ण करणार, आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करणार. निवडणुकीपूर्वीही आणि आता निवडणुकीनंतरही त्यांच्या माध्यमातून हीच ग्वाही दिली जात आहे आणि हेच आश्वासन दिलं जात आहे. आणि आता जे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत किंवा जे शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे बेहाल झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांची सुद्धा मागणी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी. आणि मित्रांनो, 2025मध्ये आपण पाहिले की शेतकरी पूर्णपणे गोलमाल माडला आहे आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि हे नुकसान आता येणारं काही दिवस, काही काळ, काही वर्ष या ठिकाणी न भरून जाण्यासारखं आहे आणि निघण्यासारखं आहे. आणि जमिनी खरडून गेलेल्या आहेत, हातची संपूर्ण पिकं गेलेली आहेत, कोणत्याच त्याचं नव्हतं झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी आधार मिळणं गरजेचं आहे. बच्चू कडू यांनी आंदोलन करतायत आणि विरोधी पक्ष तीच मागणी करतायत. राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब तीच मागणी करतायत, विरोधी पक्षाचे खासदार तीच मागणी करतायत आणि आमदार पण तीच मागणी करतायत. नवीन सत्तेत असलेले आमदार सुद्धा तीच मागणी करतायत. शेतकरी संघटना तीच मागणी करतायत. शेतकरी पुत्र आपण पाहिलं की मंगेश साबळे यांचं आंदोलन चालू झालेलं आहे आणि उपोषण चालू आहे आणि नाकातून रक्त यायला लागलेलं आहे. एखाद्या जातीपातीचं आंदोलन असतं तर सरकारने आता 10 चक्रा मारल्या असत्या. परंतु एका शेतकऱ्याचं आंदोलन, एका शेतकऱ्याची मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन कुठेतरी कानाडोळा केलं जात आहे. कोणीतरी मंत्री त्यांच्यावरती स्टेटमेंट देत नाहीत आणि देत आहेत की महाराष्ट्रातील सर्व मोठी जात, सर्वात मोठा धर्म, सर्वात मोठा पंथ, सर्वात मोठा व्यवसाय म्हणजे शेती. आणि हा जर टिकून ठेवायचा असेल तर शेतकऱ्याला कुठेतरी आता दिलासा देणे गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांची झालेली नुकसान हे तुमच्या कुठल्याही पैशाने भरून काढता येणार नाही. बरं, यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी हे केलंय. सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये 2019मध्ये ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी तिथल्या शेतकऱ्यांची तात्पुरती कर्जमाफी करण्यातच आली. मग आता नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार का वाट पाहते? सरकारकडे पैसा नाही का? कोणाला घाबरून द्यायचा आहे का? बरं, सरकारची परिस्थिती नाही आहे की मग सरकारची परिस्थिती नसेल, जर राज्य अशा बिकट परिस्थितीत असेल तर तुम्ही सत्ता म्हणजे राज्य चालवण्याची तुमची काय गरज आहे? हे चालू शकतात किंवा जे आम्ही करू म्हणतात त्याच्यासाठी एक संधी द्या, करून पाहतील. यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही राबवली गेली. किती राज्य नुकसानमध्ये गेले आणि ते राबवणारे स्वतः आणि अजित पवार आताही सत्तेत आहेत. तर हे राबवणारे अजित पवार पण सत्तेत आहेत आणि त्यांच्यानंतर घडी बसलीच नाही. इतर कोणाची कर्ज माफ करण्यापेक्षा, इतर मोठे पॅकेज जाहीर करण्यापेक्षा इतर काही योजना तात्पुरत्या स्वरूपामध्ये आता समजा एखादा आपण कुठेतरी लाभ दिलेले जातात, परंतु जर काही नैसर्गिक आपत्ती आली, काही राज्यावरती गंभीर परिस्थिती आली तर त्यावेळेस ते लाभ इकडे तिकडे थोडेफार केले जातात ना. अशी काहीतरी सेटिंग करून शेतकऱ्यांना दिला जाऊ शकत नाही. आणि का दिला जाऊ शकतो तर राज्याची परिस्थिती चांगली आहे. स्वतः नागपूर खंडपीठामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून शपथपत्र देण्यात आलेले आहेत. मग या सर्व परिस्थितीत असताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आता 1-2 महिन्यापुरते आलेल्या आहेत. आणि महत्त्वाच्या महानगरपालिकाच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. आणि सरकारला जर अस्तित्व टिकवायचं असेल आणि सरकारला जर महत्त्वाचा असा शेतकरी राज्याचा कणा जर टिकवायचा असेल तर हीच ती योग्य वेळ आहे. आणि याच वेळी नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई तुम्ही 8,000 ते 500, 8,000 द्या, 500 द्या, 20,000 द्या, 15,000 द्या, हे तात्पुरते आहे. आणि त्याच्यामध्ये खत आणि बियाण्याचे घेऊ शकतात. परंतु जे काही कर्ज काढून ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये पीक घेण्याचा प्रयत्न केला त्या शेतकऱ्याला आता ही आलेली नुकसान भरपाई घेऊन का नाही, पण जे कर्ज फेरावी लागणार आहेत मग इकडूनच घ्यायचं आणि इकडेच द्यायचं. त्यापेक्षा तुम्ही
डायरेक्टली जर कर्जमाफी दिली तर तो मोठा दिलासा या ठिकाणी शेतकऱ्याला असू शकतो. गांभीर्याने सरकारने कुठेतरी घेणं म्हणजे लक्ष देणं गरजेचं आहे आणि सुरू असलेल्या मागण्या याला कुठेतरी प्रतिसाद देणं गरजेचं आहे. अन्यथा या मोठ्या जातीला, मोठ्या धर्माला, मोठ्या पंथाला, मोठ्या व्यवसायाला आणि या राज्याच्या कणाला जर झुकलं गेलं तर राज्य कधीही उभारीत येऊ शकणार नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.